आज खरगे समितीपुढे जवळजवळ 2 तास मी सगळ्या गोष्टी मांडल्या आणि त्याच्यातल्या महत्वाच्या म्हणजे पहिल्या 3 गोष्टी ज्या आहेत. पहिलं म्हणजे हे केवळ एक जमिनीचं सेल डीड नव्हतं. या जमिनीचं सेल डीड होण्याआधी, सेल डीड झाल्यावर आणि सेल डीड नंतर ताबा मिळवण्याचा जो प्रयत्न झाला याचा अर्थ हे अतिशय सिरियस होतं. आणि त्याची जी मला मिळालेली स्टेशन डायरी, ह्या सगळ्या गोष्टी मी आधी त्यांना समजावल्या. त्यानंतर मी पार्थ पवारचं आणि अमेडिया एंटरप्राइजेस LLPचं नाव FIR मध्ये का नाही, कारण त्याचे सगळे असणारे कायदे मी अगदी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप ऍक्ट, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट, नंतर रजिस्ट्रेशन ऍक्ट, या सगळ्या मुद्द्यांवर जो देणारा आणि घेणारा, इथे शीतल तेजवानी देणारी व्यक्ती आहे पण घेणारी व्यक्ती ही एक कंपनी आहे. तर त्या कंपनीच्या नावाने हे होणं अपेक्षित होतं पण झालेलं नाहीये. तर तात्काळ अमेडिया एंटरप्राइजेस LLPच्या नावावर हे झालं पाहिजे अशी मागणी केली. आणि तिसरं म्हणजे मी सगळ्या गोष्टींचं जवळजवळ 98 पानांचं सबमिशन केलंय. आता याच्यात सुरुवातीला त्यांनी जे 22 तारखेला रेझोल्युशन केलं, 24 तारखेला DIC कडे मागणी केली, DIC कडे फक्त LOI मिळालं. त्यानंतर त्यांनी 10 तारखेला, आणि हे महत्वाचं आहे की त्यांनी आधी ऍडज्युडिकेशनसाठी एक ऍप्लिकेशन केलं होतं अमेडिया एंटरप्राइजेस LLPने, आणि हे ऍडज्युडिकेशन जे आहे त्याची रिसीट, त्याचं पेमेंट, त्याचं सेल डीड, हे सगळ्या गोष्टी अमेडिया एंटरप्राइजेस LLPच्या नावाने झाल्या होत्या. त्यामुळे असं म्हणताच येत नाही की फक्त दिग्विजय पाटलांच्या नावावर FIR झाली ते योग्य आहे. आत्ताच्या घटकेला जे मुठे समितीचा अहवाल आला, आता बावनकुळे म्हणतात ती समितीच नव्हती, तर मुळात म्हणजे ह्या मुठे समितीने जे FIR करणं गरजेचं होतं ते अमेडिया एंटरप्राइजेस LLP वर करणं गरजेचं होतं. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपचे सगळे कायदे काय म्हणतात की एखादं फ्रॉड जर कंपनीने केलं तर सगळ्याच्या सगळ्या पार्टनरवर त्याची अनलिमिटेड लायबिलिटी होते. आणि हे सगळं मी त्यांना वाचून दाखवलं. त्याचे सगळे पेपर्स, त्याचे क्लॉजेस, त्याचे सेक्शन्स, या सगळ्या गोष्टी मी याच्यात अटॅच केलेल्या आहेत. मी त्यांना आधी ऍडज्युडिकेशनचे पेपर दिले, मग त्याच्या पुढे ते अग्रीमेंट कसं झालं ते बोलले. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो खरंच मराठी माध्यमांनी आतापर्यंत कव्हर केला नाहीये तो आहे ताबा घेण्याचा जो प्रयत्न त्यांच्याकडनं जोर जबरदस्तीने करण्यात आला. ती स्टेशन डायरी ती मी याच्यात अटॅच केलेली आहे की अमुक अमुक लोकांनी बाउन्सर घेऊन 16 जूनला म्हणजे जवळजवळ 1.25 महिन्यानंतर आज जाऊन तिथे जो धुडगूस घातला, जो ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला, याच्यामुळे अजित पवार असं म्हणूच शकत नाहीत की हा फक्त सौदा रद्द करण्यात आला, तर एकतर हा रद्द करता येत नाही. 2 लोक ज्यांनी फ्रॉड केलंय, हा कायदा म्हणतो की यांना अधिकार नाही. दुसरं, ही जमीन सरकारची होती, ती विकण्याचा किंवा काही त्याचा हे करण्याचा अधिकार 2 फ्रॉड्युलंट व्यक्ती करू शकत नाहीत. त्यांना आत्ताच्या घटकेला 21 कोटी रुपये दंड, 21 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी, त्याच्यावर असलेला दंड भरणं गरजेचं आहे. ते झाल्यानंतर कलेक्टरांनी कोर्ट मूव्ह करून त्याच्यावर कारवाई करायला हवी. आत्ताच्या घटकेला या समितीवरच माझा पहिला आणि मोठा आक्षेप होता की जे अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत, ज्यांच्या अध्यक्षतेखाली असंख्य वेळा बैठका होतात, त्याच लोकांना या समितीत घेतलं गेलंय. आणि माझा सगळ्यात जास्त मोठा आक्षेप हा कलेक्टर दुडी यांच्या विरुद्ध आहे. कारण आज मी सगळे कागदपत्र दिले. कलेक्टर दुडी यांना सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं कळवण्यात आलं होतं की अर्जंट इंटरव्हेन्शन करा, आणि अर्जंट इंटरव्हेन्शन त्यांनी करण्यासाठी अर्ज 16 जूनला दिला होता की ताबडतोब कारवाई करा, आमच्या इथे काही माणसं येऊन ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतायत.
तर हा ताबा आम्हाला देता येत नाहीये, तुम्ही अर्जंटली इंटरव्हीन करा. धुडी काय करतात, 16 तारखेच्या अर्जावर 24 तारखेला एसडीओला लिहितात की याच्यावर रिपोर्ट आम्हाला सबमिट करा. का, कशासाठी? सरकारची जमीन आहे, तात्काळ त्यांनी एसडीओ, तहसीलदार, आयजीआर सगळ्यांना बोलवून गेलं पाहिजे होतं. 1800 कोटीची जमीन होती, पण कलेक्टर दुडी काय करतात तर फक्त एक पत्र एसडीओला 8 दिवसांनी म्हणजे 24 जूनला पाठवतात. ते महारथी 21 दिवसांनी म्हणजे 14 जुलैला ते पत्र पाठवतात तहसीलदारांना की तुमच्याकडनं आम्हाला अहवाल पाठवा. ते तहसीलदार येवले त्या दिवशी अहवाल पाठवतात. त्या अहवालात सरळ सरळ नमूद आहे की हा व्यवहार हे खरेदी खत झालेलं आहे. आणि खरेदी खत जर झालेलं होतं, हे एसडीओना कळवलं होतं, याची कॉपी कलेक्टरकडे गेली होती. तर तब्बल जुलैपासनं आणि त्याच्या आधी जूनमध्ये देखील या बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियानी त्यांना कळवलं होतं, तरी कलेक्टरांनी काहीही कारवाई केली नाही. आता कलेक्टर इज अ कस्टोडियन आपल्या जमिनीची. सरकारी जमीन म्हणजे जनतेची जमीन, त्याची जबाबदारी असते. तर याच्यात मी ते कायदे देखील दिलेत की कलेक्टरच्या जबाबदाऱ्या काय आणि त्यांनी त्या कशा निभावल्या पाहिजेत. तर आत्ताच्या घटकेला जे म्हटलं जात आहे की कलेक्टरांनी त्यांनी कारवाई केली, कुठची कारवाई केली असं मी लेखी मागितलं होतं आरडीसी ऑफिसकडे. त्यांच्या आलेल्या पत्रात एक काडी मात्र ओळ नाहीये कुठल्याही कारवाई